विद्यार्थ्यांना शिक्षा आणि कार्यकर्त्यांच्या सलूनची तोडफोड, सरवडेतील शाळेच्या प्राचार्यावर कारवाईची मागणी। कोल्हापूर जिल्ह्यातील सरवडे गावातील किसनराव मोरे शाळेत छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान मास पाळणाऱ्या विद्यार्थ्यांवर शिक्षा केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनेने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढला। संघटनेने शाळेच्या प्राचार्य आणि संचालक मंडळावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे। संघटनेच्या कार्यकर्त्यांनी असा आरोप केला आहे की विद्यार्थ्यांनी बलिदान मास पाळल्यामुळे त्यांना शाळेत शिक्षा देण्यात आली आहे। या प्रकरणी जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका कार्यकर्त्याच्या सलूनची तोडफोड करण्यात आली, ज्यामुळे संताप वाढला आहे। मोर्चा दरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाला निवेदन दिले। त्यांनी इशारा दिला की जर त्वरित कारवाई झाली नाही तर आणखीन तीव्र आंदोलन केले जाईल। सरवडे गावात एक शाळा आहे, त्या शाळेचे प्राचार्य यांनी काही मुलांना 40 मुलांना जर तुम्ही छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास पाळत असाल तर तुम्हाला शिक्षा करणार आणि त्यांना गुडघ्यावर रांगायला लावलं। आणि ही खरी गोष्ट आहे, कारण तिथल्या त्या कार्यकर्त्यांनी जाऊन आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला सगळं सांगितलं। ज्या कार्यकर्त्याचं सलून आहे त्या सलूनमध्ये जाऊन सांगितलं, त्या आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्या मुलांना सांगितलं होतं, तुम्ही डोक्याचं मुंडन करू नका, तुम्ही शाळेत जाताय, फक्त चप्पल घालायला बंद केलं तरी चालेल। आणि त्या कार्यकर्त्यांची किंवा त्या विद्यार्थ्यांची स्वतःची इच्छा होती बलिदान मास पाळायची, त्यांना कोणीही जबरदस्ती केली नव्हती। हे खरं प्रकरण आहे। आणि ज्या वेळेला हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुंदन पाटील यांना ही माहिती दिली, कुंदन पाटलांनी शाळा प्रशासनाला फोन केल्यानंतर त्यांनी सांगितले की आमच्या इथे चालणार नाही। प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून चौकशी सुरू केली आहे। दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे। दरम्यान या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे। स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते या प्रकरणावर कठोर निर्णय घेण्याची मागणी करत आहेत।